बँकेसमोर पीक कर्जाच्या मागणीकरता उपोषण सुरू असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचतेय। हृदयविकाराचा झटका येऊन मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर आता पाथरी शहरसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतोय। रात्री त्याचा मृतदेह बँकेच्या समोर आणून ठेवण्यात आला होता। शेतकरी, विविध संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला। शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। मृत तुकाराम काळे यांच्या कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत आणि बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल करा, तसंच घरातील एकाला सरकारी नोकरी द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। सिद्धार्थ, उपोषणादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, आता काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? सुवर्णा, मी सांगण्यापेक्षा मी तुला परिस्थिती दाखवतो। तुकाराम काळेचे हे घर आहे। हे घर म्हणण्यापेक्षा ही भावकीचा कोठा होता। मात्र तुकाराम काळेकर घर राहण्यासाठी नाही म्हणून त्यांना या ठिकाणी पत्रे घालून 4 पत्रे घालून आपला संसार थाटला होता आणि शेतीमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून उत्पन्न नव्हतं आणि त्यांची पत्नी आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो। त्यांच्या दोन्ही कानाचं आता ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऑपरेशनसाठी 1.5 ते 2 लाख रुपये त्यांनी खर्च केलेला होता। हे 2 मुलं तुकाराम काळेचे आहेत। एकंदरीतच आता यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे की नेमकं आता वडिलांच्या नंतर जगायचं कसं, कारण त्यांना बोलायचं पण सुचत नाही। हे दोन्ही कच्चे बच्चे आहेत। आई, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं, आता तुम्हाला काय हवं? आता हवंय, आता काय लेकराला कोण सांभाळणारी, पालन पोषण कोण करणारी, खर्च कोण करणारी शाळेचा। आता बँकेकडून तेच कर्ज मागायचं। मला काम जमत नाही, शेतातलं 2 कानाचे ऑपरेशन झालेले। काय बोलले होते तुकाराम तुम्हाला शेवटी? काय नाही बोलले शेवटी, याला उपेशनलाच जायचं म्हणत होते, दुसरं काय नाही, जात होते उपेशनला। सुवर्ण, ही मुलगी आहे छोटीशी, 7वी 8वीला शिकते। ही मुलगी आपल्या वडिलांना हातभार देण्यासाठी रोज कापूस वेचायला जायची। 10 किलो कापूस वेचल्यानंतर तिला 50-30 रुपये भेटायचे। ताई, तू काय काम करत होती का? कापूस वेचत होते। बरं, आता वडील काय बोलले होते तुला? काहीच नाही, मी तेव्हा घरी नव्हते। मग शाळा काय करते तू? शाळा काय शिकते? शिकते कितवीला? मग शाळेला जात नाही का कामाला जाते? शाळेत जाते, सुट्टी असल्यावर कामाला जाते। मग शाळा बी बुडते कधी कधी? अच्छा, एकंदरीत आपण बघितलं की अशा पद्धतीचं कुटुंब आता हे उघड्यावर पडलेलं आहे। घर राहिला नाही, पुढचं आयुष्य कसं जगायचं, मुलीच्या शिक्षणाचा खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, आणि या आई सतत आजारी असतात, त्यांच्या आजारपणाचा हा मोठा यक्ष प्रश्न जो आहे। तुकाराम काळे गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं जे आहे परेशानी संपलेली नाही तर आणखी वाढलेली, कारण यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे की उभं आयुष्य जगायचं कसं। सुवर्णा, सिद्धार्थ, धन्यवाद। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम, ज्या शेतकऱ्याने बँकेसमोर उपोषणाला बसलेले असताना ज्याचा मृत्यू झाला, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबाच्या घरासोबत आमचे प्रतिनिधी होते।